आता आपण ध्रुपद हातावरती कसं वाजवायचं त्याची टाळी बघून घेऊया. तर बघा, ध्रुपदासाठी चौतालाचा वापर केला जातो. आता तो चौताल हातावरती कसा वाजवायचा ते व्यवस्थित बघून घेऊया. पहिलं काउंटिंगमध्ये सांगतो आणि मग ध्रुपदाची एक लाईन कोणत्याही रागामध्ये ते तुम्हाला गाऊन दाखवतो, जे तुमच्या परीक्षेला असेल ते. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता ही जी टाळीचा प्रकार आपण देतो याच्यामध्ये आपण काल दाखवत नाही, कारण काल दाखवल्याच्या नंतर कन्फ्युजन त्या विद्यार्थ्याचं खूप जास्त प्रमाणात होतं. कसं कन्फ्युजन होतं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. फक्त या बोटाचाच वापर होतोय आणि टाळी येते. मग एक पटीमध्ये वाजवायला सोपं जाईल, पण ज्यावेळेस दुप्पट तिप्पट चौपट असे लईचे प्रकार केले जातात त्यावेळेस ही जी टाळीचा जो प्रकार आपण काल दाखवून करतो हे खूप कन्फ्युजन तयार करणारं येतं. त्याच्यामुळे आपल्याला एक सिंपल अशी पद्धत फॉलो करायची, ज्याच्याने आपली लयकारी व्यवस्थित होईल आणि आपल्याला तालात व्यवस्थित ध्रुपद गाता येईल. जसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता आपण कोणतंही ध्रुपद ह्याच्यात गाऊया. एक एक्झाम्पल म्हणून आपण मालकंशी एक लाईन बघूया. केसर अर गज मरदाना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 1. लक्षात आलं का तुमच्या? फक्त काय करायचं आहे, काल दाखवायचा नाही आहे. काल न दाखवता आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करू त्यावेळेस कन्फ्युजन राहणार नाही. आता दुप्पट करताना किती मात्रेत कशी दुप्पट आहे याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. परत एकदा सांगतो, आता ही मालकंशी एक लाईन झाली. आता तशीच भैरवची सुद्धा लाईन आहे. म्हणजे प्रत्येक रागातलं ध्रुपद आपल्याला हातावरती वाजवण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते. आता ध्रुपदाची पहिली लाईन काय आहे? शीश जटा गंग सोहे. ओके, ती बघूया लाईन कशी आहे.